गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो सकाळचे वाजले 4:30 आणि मला उठल्यानंतर बाल्कनीत यायला फार आवडतं. आणि सध्या जे क्लायमेट आहे ना ते असं की खूप थंडी नाही आहे आणि गरमी नाही, एकदम परफेक्ट असं सध्या क्लायमेट आहे. सो छान वाटतं आहे सकाळी सकाळी. सो रोड सगळे अजूनही सुनसान आहेत कारण 4:30 वाजलेले आहेत. आम्हाला उठायला थोडाफार उशीरच झालेला आहे. तसा आम्ही ठरवलं होतं की 3:30 वाजता उठूया कारण आम्हाला 6 पर्यंत निघायचं होतं. बघू आता काय होतं काय नाही. स्वप्नील होते. ओ उठा. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा रेडी टू गो. 3, 2, 1 चालू कर. चालू केला. हा. सो फायनली आम्ही तिघेही रेडी झालोत आणि 5:45 वाजलेत. बरोबर टायमाला आमचं आवरलेलं आहे सगळं. नाहीतर इतर वेळेस काय होतं की अर्धा तास पाऊण तास नाही म्हणलं तरी उशीर होतोच होतो. आणि मग त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी कारण पुढे आम्हाला भरपूर वेळ लागला असता. 3-4 तास तर लागलेच असते ट्रॅफिक वगैरे धरून. त्यामुळं एके ठिकाणी आम्ही नाश्ता केला. सो काही नाही, साऊथ इंडियन फूड खाल्लेलं होतं आम्ही, बाकी दुसरं काहीच नाही कारण थोडं हलकं म्हणलं साऊथ इंडियन खावं. आणि इथे पण कान्हाची आणि राधाची ना मस्ती चालू होती. जिथे थांबेल तिथे त्यांची मस्ती चालू होती. मैसूर डोसा आहे ना, वैशाली हॉटेल काय खाल्लं लगेच पोट भरलं. सो टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही महाबळेश्वरला चाललेलो आहोत. सो आमची ही पहिली ट्रिप आहे 2025ची पण. आणि महाबळेश्वरची अगोदर आम्ही महाबळेश्वरला कधीही गेलो नाही आहे. रस्त्याला जाताना इथे एक पॉईंट होता आणि खूप छान असं नाही का इथलं वातावरण होतं. तर इथे काही पिक्चर्स आणि व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो होतो. सो खूप सारे पिक्चर्स आणि खूप सारे इथले व्हिडिओज काढले आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो होतो. सो काय झालेलं सांगू का, महाबळेश्वरच्या अगदी जवळजवळ आम्ही पोहोचलो होतो आणि आम्ही जिथं थांबलो होतो ना ते महाबळेश्वरच्या पुढे अलीकडे 8 किलोमीटर जे आहे ना एक रिसॉर्ट आहे. तिथे आम्ही थांबलेलो होतो. रिसॉर्ट पण ॲक्च्युली कॉटेज केले होते आम्ही, घरगुती कॉटेज होते ते. सो तिथे थांबलो होतो आम्ही. पण ना जंगलामध्ये आम्हाला रेंजच भेटत नव्हती आणि आम्हाला हॉटेलच भेटलं नव्हतं. त्यामुळे लिटरली आम्ही हरवलो होतो कारण काय करावं काहीच कळत नव्हतं.
कारण रेंज नव्हती त्याच्यामुळं मॅपवरती पण दाखवत नव्हतं, काहीच नाही. पण जिथे आम्ही एका ठिकाणी विचारलं, त्यांनी सांगितलं की हे थोडंसं तुम्ही पुढे आलात थोडंसं आणि हे थोडंसं अलीकडे आहे. आणि जे आम्ही कॉटेज बुक केलं होतं ना, लिटरली पूर्ण जंगलात होतं ते. म्हणजे तिन्ही बाजूनी जंगल आणि डोंगर होते, त्याच्यामुळे ते कॉटेज होतं. सो त्यामुळे आम्हाला ते भेटत नव्हतं. आणि इथे ना राधा माझ्यापाशी आली होती, आमच्या गाडीमध्ये आली होती. तर तिचे इतके नखरे चालले होते आणि तिचे आणि कानाची मस्ती तर काही विचारूच नका. तर खूप छान छान असं मस्त वाटत होतं. एक्साइटमेंट होती आणि सगळ्यात जास्त एक्साइटमेंट यावेळेस कानाला होती, कारण आता कानाला कळायला लागलं आहे. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही कोकणात गेलो होतो, त्याच्या अगोदर गोव्याला वगैरे गेलो होतो ना, त्याला ती ट्रिप आठवत नाही अजिबात फारशी काही. पण ह्या ट्रिपबद्दल त्याला कळलं की आपल्याला जायचं आहे कुठेतरी. तर तो खूप एक्सायटेड होता कुठेतरी जायचं आहे ह्याच्यामुळे. आणि इथे तुम्ही बघू शकता. सो इथेच आम्ही हरवलं होतं. सगळे कॉटेजेस होते, पण आम्हाला जे हवे होतं ना ते दिसतच नव्हतं. सो फायनली एका काकांनी आम्हाला इथं आणून सोडलं. तर हे आहे आमचं कॉटेज. इतकं छान आहे ना की तुम्ही इथे पाहू शकता की सगळीकडे डोंगर आहेत तिन्ही बाजूनी आणि पलीकडे तर लिटरली जंगल होतं. एक छोटंसं स्विमिंग पूल आहे. एवढं काही 5 स्टार टाईप नाही आहे. आणि जेवणाची सोय म्हणसाल तर ऑर्डर दिल्यानंतर हे घरगुती जेवण बनवून देतं. त्यांचं एक छोटंसं मेनू कार्ड आहे, त्यामध्येही खूप काही असं काय आयटम्स नाही आहेत, घरगुती आहे. सो काय होतं ना, आजच स्वप्नील आणि रंजनाची ना ॲनिव्हर्सरी होती. सो त्यांचं ते एक सरप्राईज होतं. सो हे आहे त्यांचं ॲनिव्हर्सरी सरप्राईज. तर 7 फेब्रुवारी त्यांची ॲनिव्हर्सरी डेट आहे. सो ही आहे आमची रूम. बाहेर एक असा पोर्च आहे आणि ते काना रूम त्याचं असं चाललं होतं की मी दाखवतो रूम सगळ्यांना. सो तो रूम खोलत होता. तर ही आहे रूम. एक बेड आहे, त्याच्यानंतर इकडे आरसा आहे आणि त्यानंतर त्या बाजूला जे आहे बाथरूम आहे. इकडे अजून एक छोटासा बेड साईड टेबल दिलेला आहे. सो ओके. खूप असं 5 स्टार जे अरेंजमेंट आहे ना ती नाही आहे, पण रूम स्वच्छ होती, बेड मोठा होता, त्यांच्या ज्या बेसिक्स ज्या गरजा आहेत ना त्या फुलफिल होत्या. गरम पाणी पण होतं बाथरूममध्ये. बाथरूम स्वच्छ होतं. मेन म्हणजे मी कुठेही हॉटेलमध्ये वगैरे राहण्यासाठी पहिली माझी जी हे असते ना काय अट असते ना, शर्त असते, ते म्हणजे बाथरूम स्वच्छ असलं पाहिजे. इथे एक टेबल होता, त्याच्याखाली एक्स्ट्रा पांघरूण आणि एक्स्ट्रा जो गादी असते ना, जर तुमच्यासोबत मुलं वगैरे असतील तर मग प्रॉब्लेम येतो एका बेडवर. सो एक गादी होती आणि या प्रकारे बाथरूम होतं, कमोड होतं आणि इकडे अटॅच बाथरूम असं होतं. सो बादली होती, वरती शॉवर वगैरे पण होता आणि हीटर पण आहे गरम पाण्याचा. सो अशा प्रकारे ही छोटी रूम